सकाळी सकाळी बाहेर येऊन बघते तर काय अशी भली मोठी घुस ना पिंजऱ्यात अडकली होती. तर रात्री बघा बापूंनी पिंजरा लावला होता ना. आता आमचं पहिलं जुनं घर होतं ना त्यावेळेस तर भरपूर साऱ्या घुशी होत्या. पण आता आता अलीकडनं थोड्याशा कमी झाल्या होत्या. तर एवढं सकाळपासून बघा तिची धडपड धडपड पहाटे ना 2-3 वाजता ही पिंजऱ्यात अडकली होती घुस. तर तेव्हापासून असं धडपड धडपड करत होती पण तिला काय बाहेर निघता येत नव्हतं. एवढंसं तिनं फाडलं होतं बघा घुशीचा पिंजरा. तर आता भरपूर साऱ्या घुशी आहेत. असं वाटलं की अजून आता गेले की काय नवीन घर गेल्यापासून. पण असं काही झालं नाही बरं का. अजून भरपूर अशा घुशी आहेत त्या. अगोदर तर ना भरपूर अशा होत्या तर हे जे बघा असं फाडून फाडून अशा नक्या तर एवढ्या डेंजर आहेत ना. तर अक्षरशः सिमेंट काँक्रीटचं सुद्धा ना असेल ना ते सुद्धा फोडते ही घुशी इतकं भयानक आहे त्या. हिचे दात बघा भरपूर सारे. आता हिचा आवाज तर एवढा डेंजर आहे का नाही, तर काय सांगायला नको नको इतका बेकार आवाज आहे. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे बघा 7-7:30 वाजले होते आणि आपले करडं ना मस्त पहिला सोडले होते. त्या सकाळचं छानसं वातावरण झालं होतं. कोवळं कोवळं ऊन पडलं होतं आणि पाणी वगैरे सुटलं होतं. तर माऊलीच्या पप्पांचं चाललं होतं पाणी भरायचं आणि माझं चालू होती घरातली कामं. आणि माऊलीचं बघा आता आमचं चहा पिऊन झालं होतं. आता माऊलीला पण चहा प्यायचं होतं. आता माऊली म्हणला, "मम्मी माझ्यासाठी पण चहा बनव." आता माऊलीसाठी मी चहा बनवून देत होते. माऊलीचं चहा आणि बिस्किट खायचं चालू होतं. तर हे बघा पिल्लं ना मी घरात आले की घरात येतात आणि बाहेर गेले की बाहेर जातात. असं बघा माणूस कोण म्हणजे की आपल्या माणसाच्या मागं सारखं येत असतात. आता मी घरात आले की लगेच घरात आलेत बघा ह्या दारातनं. आणि असं ना आपलं म्हणजे की त्यांच्या पायाने बघा हे दरवाजा उघडतात आणि एकामागे एक ना दोघं पळत. तर बघा अजिबात बाहेर म्हणायचं तर लगेच ना कोण येईल त्याच्या मागं लगेच असं घरात यायला लागले. चला 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 बाहेर चला बाहेर चला 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 बाहेर चला. हो का बेड खाली झाल्यात. चला चला बाहेर चला बाहेर. किती वेळा झालं सकाळ धरणं घरात यायचं. चला हे जोड काय बाहेर जायला खेळायला अजिबात. दुपारचे 2 वाजलेत बघा आणि आता व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळी ना स्वयंपाक कपडे भांडे वगैरे सगळं आवरून ना 11 वाजता मीटिंग होती आमची बचत गटाची. आता अक्षरशः 2 वाजलेत बघा. 1:45ला ना मीटिंग संपली आमची. आणि आता असं पावसाचं वातावरण झालं बघा. आभाळ गच्च भरलेलं आहे आणि बापूंनी ना आता शेळीसाठी मस्त ताजी ताजी वैरण आणलेले. तर आता बरेच दिवस झाले ना पाऊस वगैरे चालू झाला आहे आणि उन्हाळा पण होता ना त्यावेळेस पण माझं शेवया बनवायचं काम चालू होतं. तर त्यावेळेस पण बापू चालत होते आणि आतासुद्धा अनेक दळण आलं आहे. आता म्हणजे लाईटचं काय सांगता येत नाही. तर अक्षता माऊली दोघं पण शाळेत गेल्यात. पटकन सकाळी ना स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. तर त्या ताईंचा ना बघा मला रात्रीपासून फोन येत होता. म्हणजे की बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष असतात ना त्यांचा मला रात्रीपासून फोन येत होता, उद्या लवकर या उद्या लवकर या 11 वाजता मीटिंग आहे. तर हे मीटिंग बघा आमचं आज घेऊ मग उद्या घेऊ म्हणत म्हणत ना कंप्लीट 3 महिने ना राहून गेलं होतं. आता अध्यक्ष उपाध्यक्ष पण बदललेत ना त्यांचा ठराव द्यायचा होता. फोटो आधार कार्ड परत ना मतदानचं ओळखपत्र हे असं काहीतरी द्यायचं होतं. पॅन कार्ड असं सगळ्या बायकांचं ना द्यायचं होतं. तर त्याच्यासाठी आज मीटिंग होती. अक्षरशः मीटिंग काही मिटत नाही. एक अख्खा दिवस जरी असला तर कमीच पडतो बायकांचा. प्रत्येक जणीचा हिशोब काढायचं, प्रत्येक जणीचं सह्या वगैरे राहिलेल्या सह्या करायचं हे बघा असं प्रत्येक महिन्याला चालू असते. तर आज ना अक्षरशः मला 3-4 तास मीटिंगला वेळ लागलेला आहे. तर आत्ताच मीटिंग झाली आणि आज माऊलीचे पप्पा पण लवकर गेले होते ना. तर आता जेवण करायला आले. मी गेले तिकडं मीटिंगला तोपर्यंत येऊन जेवण केलं. अक्षता माऊली दोघं पण सकाळी शाळेत गेलेत. तर त्यांचं आवरले ना मगच मला बाकीची सगळी कामं करावं लागतात. आता काय ज्याचा आता मी जास्त काही व्हिडिओ शूट केला ना थोडासाच व्हिडिओ शूट केला. तर पटपट मला स्वयंपाक बनवून घ्यायचा होता. शेपूची भाजी बनवली, चपात्या बनवल्या, देवपूजा वगैरे बरंच काही कामं असतात ना. सकाळी सकाळी म्हणलं कामं व्हिडिओ शूट करत असतो आपलं व्हिडिओ शूट करण्यापेक्षा आपलं पटकन काम करून घेतलेलं बरं. तर पटपट कामं आवरली 11पर्यंत आणि 11 वाजता मीटिंगला गेले. तर तिथं जायला बरं 11:30 वाजल्या. तर आता बघा एक येतं तर एक येत नाही, एक येतं तर एक येत नाही. सगळी काही मीटिंगमध्ये नसतेत. आणि आज ना सगळ्या बायकांना बघा किती जरी काम असेल ना तर आज सगळ्या बायकांना ना मीटिंगसाठी यावंच लागलं होतं आणि सगळ्या बायका मीटिंगसाठी आल्या. तर चला आता आवाळ गच्च भरलेलं आहे. तर म्हणलं आता एखादा ब्लाऊज शिवून घेऊया. अजून परत काल ब्लाऊज आले त्याला काय हातच लावला नाही बघा. परत काल पण गेलो होतं अकलूजला. तर ज्या कामासाठी गेली होती त्या काम झालंच नाही असं. आणि आमच्याकडनं असं आबाळ गच्च भरलेलं आहे बघा. हे बघा असं ना आबाळ गच्च भरलेलं आहे. असं वाटतंय की आता पाऊस येतोय की काय. काल पण सारखं रिमझिम रिमझिम पाऊस चालू होतं आणि आता सुद्धा आपल्या जास्वंदीला बघा भरपूर सारे फुलं आलेत. आता सकाळी ना आम्ही जास्त फुलं तोडली नव्हती. आत्यांनीच ना थोडीशी फुलं तोडली होती. तर हे बघा आणि आज
शांत शांत वातावरण आहे. एक दळण आले ना, शांत शांत असं वातावरण आहे. आणि आता पिल्लांना बघा दावं केलेत मी बांधायसाठी. तर मग अशी मला बापूंनी ना दावं बनवून दिलेलं आहे. तर एकाला दावं होतं आणि दुसऱ्याला नव्हतं. एकाला होतं हे आता बनवून घेतले मी. अशी ताजी ताजी वैरण आणलेली. आता कोंडून ठेवल्यात. आता सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी ना मी कोंडूनच ठेवलेले इथं. आणि माऊलीच्या पप्पांनी बघा एक 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 फांदी तोडून ना सगळ्या चिंचेचा पाला संपवला. आता थोडा राहिलाय, तर ते पण उद्यापासून तोडायचं आहे थोडा थोडा. आता रिमझिम पाऊस यायला लागलाय बरं का, तर टिपकाय लागले. तर चला आता दिवसभर ना हे मध्ये पण 4-5 दिवस ना माझं हे चालू होतं, असं कपडे वाळायला घालायचे की असं काढायचे, असे वाळायला घालायचे असं काढायचं. तर आता चांगलाच पाऊस येतोय की काय, कपडे काढून घेते. थोडेसे कपडे काढत ना मला भरपूर असं भिजावं लागलं. तेव्हा चांगलाच पाऊस आला, थोडा थोडा म्हणत चांगलाच पाऊस आला. काय पाणीच पाणी पाणीच पाणी, पाऊस यायला लागलाय. पाऊस भरपूर असा मोठा पाऊस यायला लागला. काय बंद होईना, मला वाटलं थोडाच पाऊस येईल. बापरे, सगळं पावसाचं पाणी ना घरात शिरायला लागले. खाटाखाली सगळं पाणीच पाणी. आणि एवढा पाऊस येईल असं वाटलं नव्हतं. एवढा मोठा पाऊस होता ना, खरं सांगते भरपूर असं. अक्षरशः बघा पाणी कसं येतंय. आणि शेळी ना पावसातच भिजली आपली. भरपूर असं मोठा पाऊस येतो. तिकडून ना पाणी घरात शिरलेलं आहे. आता करडांचा झाप ठेवलाय मी. तर 2 मिनटं झालं वाटलं येईल पाऊस, पण 2 मिनटं काही पाऊस आला नाही. भरपूर वेळ झालं, अर्धा तास झालं. आम्ही इकडं पण गिरणी खाली पाणी, परत इकडून गिरणी खाली पाणी. बापरे काय पाऊस आलाय हे बघा. भरपूर असा मोठा पाऊस येतोय. सकाळचे 5 वाजलेत बघा. तर भरपूर असा पाऊस, तर सगळं पाणी ना आत शिरलेलं आहे. सगळं गिरणी खाली सगळं पाणीच पाणी झालेलं आहे. तर इकडं सुद्धा सगळं पाणी झालेलं आहे. तर बघा, आणि पाणी काढून काढून एवढा कंटाळा आला ना, खरं सांगते. भरपूर 2-2.5 तास झालं ना पाणी काढायचं चालू आहे की. बघा भरपूर असं पाणी, इकडं पण पाणी काढून काढून. आणि आपल्या करडाखाली सुद्धा पाणी आलंय. आणि इकडं सगळं बघा पाणी कसं येतं खाली पाण्यावर जाणे दाखव. सगळं पाणी, दरवाजा सगळा भिजलाय पावसाने. पावसाच्या पाणी आहे का, वरनं सगळं पाणी सतत. आणि इकडं सुद्धा तसंच झालेलं आहे. हे जे दरवाजे जे आहे बघा सगळा भिजलेला आहे. इकडचं सगळं सगळं पाणीच पाणी झालेलं आहे. अजिबात थोडंसुद्धा ना ओलं राहिलेलं आहे, वाळलं राहिलेलं आहे. तिकडून पण ना सगळं इकडं भरपूर सारं पाणी पाणी. बापरे, थोडंसुद्धा ना ते कोरडं राहिलेलं नाही. सगळ्या गिरणी खाली सगळं पाणीच पाणी. पाणी काढून काढून कुठपर्यंत काढायचं. आज सकाळपासून का नाही दिवसभर असा पाऊस होता. आणि मग काय संध्याकाळच्या जेवणात ना असं मस्त मिरची भजी आणि कांदा भजी बनवली होती बरं का मी आज. आणि सकाळपासूनच पाऊस होता. मग सकाळचा पण स्वयंपाक ना आता शिल्लकच होता. तर आज मी सकाळी बघा जास्त स्वयंपाक झाला होता आज माझ्याकडनं. मग मग काय मला संध्याकाळच्या जेवणात मस्त असं मिरची भजी आणि कांदा भजी बनवूयात. आता गरमागरम आणि भजी आणि मिरची भजी खाण्याचा ना आनंदच वेगळा असतो बघा. भरपूर बाहेर ना पाऊस पडत होता आणि मस्त भजी बनवली होती.